अध्याय 52 अध्यायापर्यंत आपण कथा वाचतो आणि 53 अध्यायामध्ये अवतरणिका त्याची फलश्रुती आपल्याला वाचायला मिळते. परंतु प्रत्येक अध्यायातनं आपल्याला एक बोध घेता येतो. त्याला गुरुवचन म्हटलेलं आहे. आणि ते गुरुवचन म्हणजे काय? सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास. प्रत्येक अध्यायात आपल्याला हा बोध, या प्रकारचा निकष वाचायला मिळतो, अनुभवायला मिळतो. अगदी मला वाटतं 47व्या अध्यायापर्यंत आपण आलो. पण तुम्ही सकाळी पहाटे दुसरा अध्याय वाचला असेल. या अध्यायामध्ये अशी कथा आलेली आहे की गोदावरीच्या तीरावर गुरुकुल असतं